नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. तर पहा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकने त्यांचा बॅलन्स चेक करण्यासाठीचा जो काही मोबाईल नंबर आहे, म्हणजेच मिस कॉल मोबाईल नंबर आहे, तो आता बदललेला आहे. तर हा मोबाईल नंबर नेमका कोणता आहे त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर याचे फायदे काय आहेत ते समजून घ्या. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 24 घंट्यातून कधी पण तुमचा बॅलन्स चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी इंटरनेटची सुद्धा गरज नाही. तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमचा बॅलन्स अगदी 2 मिनिटांमध्ये पाहू शकता. तुमच्या बँक खात्यावरती किती पैसे शिल्लक आहेत. तर संपूर्ण काय माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे. चला, या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, बॅलन्स चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुमचा मोबाईल नंबर हा बँकेशी लिंक असला पाहिजे, म्हणजेच रजिस्टर असला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या मोबाईलवरती मिस कॉल द्यायचा आहे. तर पाहू शकता 96 50 12 13 79 या मोबाईलवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्टर होईल. रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आता बॅलन्स चेक करायचा आहे. तर बॅलन्स चेक करण्यासाठी नवीन मोबाईल आहे तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 99 10 22 33 98. तर या मोबाईलवरती तुम्हाला बॅलन्स चेक करण्यासाठी मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक कट होईल. त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती किती पैसे तुम्हाला पाहता येणार आहे. परंतु त्यासाठी वरील नंबरवरती तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तर आता या ठिकाणी खाल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती मागील 5 ट्रान्झॅक्शन किती रुपयाचे झाले हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मिनी स्टेटमेंटचा मोबाईल नंबर आहे. तर पाहू शकता समोर मोबाईल नंबर आहे. तर या मोबाईलवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे 99 10 28 53 26. तर या मोबाईलवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती मागील 5 ट्रान्झॅक्शन किती रुपयांचे झाले हे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे SMS स्वरूपात. तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.